महाराष्ट्रातील पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। स्वतःला भारतीय वायुदलाचा अधिकारी असल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे। पुण्याच्या दक्षिण कमांड मिलिटरी इंटेलिजन्स आणि स्थानिक खराडी पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली। प्राथमिक चौकशीनंतर या बनावट अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी संध्याकाळी उघडकीस आली। मिलिटरी इंटेलिजन्स या गुप्तचर संस्थेने पुणे पोलिसांना ही माहिती दिली। त्यानंतर गौरव दिनेश कुमार या संशयिताला ताब्यात घेण्यात आले। फसवणुकीच्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या मदतीने तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली। या प्रकरणात 25 वर्षांचा गौरव नावाचा हा फसवणूक करणारा युवक रविवारी संध्याकाळी खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका फ्लॅटमधून अटकेत घेण्यात आला। पोलीस चौकशीत त्याने सांगितले की तो उत्तर प्रदेशमधील अलीगडचा रहिवासी आहे आणि पुण्यात तो लोकांना भारतीय वायुदलाचा अधिकारी असल्याचे सांगून फसवत होता। गौरवची चौकशी सुरू असतानाच मिलिटरी इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या राहत्या घराची झडती घेतली। त्यावेळी त्यांना भारतीय वायुदलाचे टी-शर्ट, पॅन्ट, बूट आणि एक बनावट ओळखपत्रही मिळाले। पोलिसांना संशय आहे की गौरव पाकिस्तानचा हेर असू शकतो। त्याच्याकडे भारतीय वायुदलाशी संबंधित साहित्य कुठून आले आणि या फसवणूक प्रकरणात त्याच्यासोबत आणखी कोणी आहे का याचा तपास पोलीस करत आहेत। खराड़ी पुलिस को मिली गोपनीय खबर के अनुसार कल 18 मई खराड़ी एरिया में आरोपी गौरव कुमार दिनेश कुमार उम्र 25 साल नेटिव अलीगढ़ उत्तर प्रदेश ये एयरफोर्स का ऑफिसर है ऐसा बोल के लोगों को गुमराह कर रहे और इसके पीछे वो लोगों को चीट कर रहे थे ऐसी मालूमात मिली थी। तो मिलिट्री इंटेलिजेंस और पुलिस इन्होंने ज्वाइंटली वो फ्लैट पे रेड किया। तो वहां से हमने एयरफोर्स के टी शर्ट्स, आर्मी के कॉम्बैट पैंट्स, एयरफोर्स शूज, एयरफोर्स के बैचेस फ्लैट से बरामद किए हैं। उसका फोन का भी एनालिसिस किया तो सोशल मीडिया पे भी उसने एयरफोर्स यूनिफॉर्म में मैं एयरफोर्स ऑफिसर हूं ऐसा दिखा के एक जनरल पब्लिक, आम पब्लिक की चीटिंग की है ऐसा इंट्रोगेशन में सामने आ रहा है। आगे का इन्वेस्टिगेशन चालू है।